हनुमान चालीसा बोलता नाही आली तरी तुम्ही ऐकू शकता, त्यांनी तुम्हाला खूप लाभ होईल. हनुमानजींना शरण जायचं आहे. 2025 मध्ये तुमची सगळी रखडलेली कामं होतील. तसं या वर्षी जे आहे तुमचं कर्ज वाढण्याची शक्यता आहे. तर तुम्ही जर कर्ज घेत असाल तर ते बुधवारी घ्या, मंगळवारी घेऊ नका. आणि जर कर्ज फेडणार असाल तर मंगळवारी त्याचे EMI फेडा, बुधवारी फेडू नका. तर या दिशेला जे आहे तुम्ही सगळ्यात महत्त्वाची रेमेडी म्हणजे कडुलिंबाचं झाड. कडुलिंबाचं झाड जे आहे तुमच्या घराच्या दक्षिणेला लावलं तर तुम्हाला खूप छान याचा इफेक्ट येईल. 2025 मध्ये तुमचा नंबर जो येतोय त्या नंबरसाठी तुमची वास्तू कशी हवी? तर तुम्ही सगळे जे काही आळस होता तो झटकून सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे. खूप एनर्जेटिक वर्ष आहे. मेडिकल इंडस्ट्री, फिटनेस इंडस्ट्री यासाठी खूप चांगल्या प्रमाणात संधी तुम्हाला मिळतील. त्यांच्या आयुष्यामध्ये नवीन बिझनेसच्या ऑपॉर्च्युनिटीज येतील किंवा करिअरमध्ये असेल तर खूप दिवसापासून प्रमोशन थांबलं असेल तर त्या गोष्टी होईल. पण पूर्व दिशेला या लोकांनी एक कॉपरचा जो सूर्य आहे, कॉपरमध्ये म्हणजे तांब्यामध्ये जो सूर्य आहे तो त्यांच्या घराच्या उत्तर दिशेला जर लावला तर त्यांना याच्यामध्ये खूप बेनिफिशियल मिळेल. त्यांचं सोशल कनेक्शन वाढेल. तर त्यांच्या घरामध्ये पूर्व दिशेला टॉयलेट आलं तर त्यांनी ते प्लीज ट्रीट करा, कारण पूर्व दिशेला टॉयलेट हे आजारामध्ये आणि तुमच्या सोशल कनेक्शनमध्ये प्रॉब्लेम करू शकतो. तर अशा लोकांसाठी सगळ्यात गुड न्यूज म्हणजे सगळ्यात बेस्ट इयर जे आहे ते नंबर 3 ला जाणार आहे. ऑबेसिटी कमी होणार आहे त्यांची. याच्या व्यतिरिक्त नंबर जे 4चं पर्सनल इयर आहे त्यांनी जुगार खेळणं टाळलं पाहिजे. शक्यतो त्यांनी मंगळवारच्या दिवशी नॉनव्हेज आणि लिकर म्हणजे दारू हे गोष्टी त्यांनी नको करायला, नाहीतर त्यांना त्याचा त्रास होईल. आणि मॅमचं सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय माहिती का, की जेव्हा आम्ही ऑफ द कॅमेरा बोलत होतो तर मॅमनी सांगितलं की मी कधीच कुणाला तोडफोड करायला लावत नाही, अनलेस अँड अंटिल तुमचं जे टॉयलेट आहे ते ईशान्य दिशेला आहे. नंबर 5 जो रूल करतो प्लॅनेट तो आहे बुध. बुध हा व्यापारी आहे स्वतःच, बिझनेस. तर बिझनेस प्रचंड प्रमाणामध्ये ग्रो करणार आहे तुमचा. ट्रॅव्हल, त्यांचं कम्युनिकेशन, नंबर 5चे जे लोक असतात त्यांचं कम्युनिकेशन खूप चांगलं असतं आणि ते कम्युनिकेशन मध्ये चांगलं करणार आहे. शेअर मार्केटमध्येही चांगलं होऊ शकतं त्यांच्यासाठी. शेअर मार्केटसाठी पण हे वर्ष खूप चांगलं आहे. इव्हन 2025 आणि 2026 दोन्ही वर्ष शेअर मार्केटसाठी चांगली आहे. जे नंबर 7चे जे मुलांक असतो हे खूप चांगले ऍडवायझर असतात. तर त्यांनी ऍडवाइस फील्ड मध्येच ट्राय केलं पाहिजे. कन्सल्टेशन वगैरे म्हणजे कन्सल्टिंग मध्ये त्यांनी या लोकांनी ना गरीब लोकांना ब्लॅक अँड व्हाईट कलर मध्ये कंबल्स जे असतात म्हणजेच आपण त्याला घुंगडी म्हणतो किंवा तर अशा गोष्टी जर दान केल्या तर यांना खूप जास्त फायदा आहे. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे चेतना मनवर मॅम. मॅम नमस्ते. नमस्ते सर. येस, मॅमचं जे एक्सपर्टीज आहे ते वास्तूमध्ये, त्यासोबत न्यूमरोलॉजी आणि अजून भरपूर गोष्टी आहे. 20+ मोडॅलिटीज आहे. 20+ मोडॅलिटीज आहे. एक्झॅक्टली. तर आजचा जो आपला पॉडकास्ट आहे ना, 2025 मध्ये तुमचा नंबर जो येतोय, ऍक्च्युली न्यूमरोलॉजिकली मॅमचं एक शास्त्र आहे, त्यावेळेस तुमचा जो नंबर येतोय त्या नंबरसाठी तुमची वास्तू कशी हवी त्या गोष्टीवर पुढच्या 30 ते 35 मिनिटांमध्ये आपण चर्चा करणार आहे आणि जाणून घेणार आहे की काय केल्याने तुमचं 2025 अतिशय चांगलं जाईल. तर मॅम तुमचं परत एक वेळ स्वागत आहे बँटर विथ चेतन. धन्यवाद. तर मॅम मला सांगा की कसं आहे 2025 ओव्हरऑल जर विचार केला तर? 2025 जर आपण बेरीज केली तर 2 + 2 + 5 0 आपण कन्सिडर करत नाही, तर त्याची जी टोटल येते ती येते 9 वरती. म्हणजेच हा जो नंबर आहे हा मंगळ ग्रह त्याला रूल करतो. तर मंगळ ग्रहाचे जे कारकत्व आहेत ते या पूर्ण वर्षाला रूल करणार आहेत. तर रूल करणार म्हणजे काय, तर हे वर्ष ओव्हरऑल कसं असेल तर खूप एनर्जेटिक असेल. खूप सगळ्यांमध्ये एक वेगळ्या प्रकारची एनर्जी असेल, ऊर्जा खूप, कारण मंगळ हा ऊर्जेचं कारक आहे. तर तुम्ही सगळे जे काही आळस होता तो झटकून सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे. खूप एनर्जेटिक वर्ष आहे. त्याच्यानंतर तुमच्यामध्ये एक वेगळा उत्साह असेल. ब्लड रिलेटेड यावेळेस काही प्रॉब्लेम्स लेडीजमध्ये पाहायला मिळू शकतात. वातापित्ताशी रिलेटेड प्रॉब्लेम्स होऊ शकतात किंवा पाईल्सशी रिलेटेड प्रॉब्लेम्स तुम्हाला 2025 मध्ये पाहायला मिळतील. पण याच्या व्यतिरिक्त मेडिकल इंडस्ट्री, फिटनेस इंडस्ट्री यासाठी खूप चांगल्या प्रमाणात संधी तुम्हाला मिळतील. जर तुम्ही करिअर वाईज बघत असाल तर मेडिकल किंवा फिटनेस इंडस्ट्रीसाठी हे वर्ष खूपच जास्त चांगलं आहे. तर मॅम तुम्ही आता जसं बोलले की फिटनेस आणि मेडिकल वगैरे हेल्थ या सगळ्या गोष्टींसाठी हे वर्ष खूप चांगलं आहे. हो. तर जर समजा आता कुणाचं युट्यूब चॅनल आहे आणि त्याने फिटनेस मध्ये गेलं तर त्याला फायदा होण्याची शक्यता खूप जास्त आहे.
ते सांगते सेनापती असल्यामुळे मंगळ हा एक एनर्जेटिक असतो आणि एक युद्ध ज्या आपण पाहतो आता जे काही युद्धाचं वातावरण आहे बरोबर जगामध्ये ते थोडंसं वाढण्याची शक्यता आहे. अजून वाढेल हो यावर्षी. ओके. पण एक चांगली गोष्ट आहे की 9 नंबर हा जे काही आहे ना रिअल आहे तो रिअल फेस आहे. बरोबर. त्यांना 2 तोंड घेऊन 9 नंबरचे जे काही लोक असतात त्यांना जगता येत नाही. ते काही जे आहे तोंडावरती बोलतात. बरोबर. त्यामुळे 9 नंबर हा रियालिटी शो ओके किंवा तुम्ही जर पॉडकास्ट करत असाल जसं तुम्ही या फील्डमध्ये याच्यासाठी सगळे जे कोणी पॉडकास्ट करतात किंवा जे रियालिटी शो करतात त्यांच्यासाठी हे खूपच जास्त चांगलं वर्ष आहे. इव्हन बॉलिवूडसाठी हे खूप चांगलं वर्ष आहे. कशामुळे मॅम बॉलिवूडला? बॉलिवूड म्हणजे कारण 9 नंबर जो आहे ना तो रियालिटी एक झगमगाट त्याच्याशी शुक्राचं ट्युनिंग खूप चांगलं आहे. तर अशा करमणूक अशा गोष्टींना खूप चांगलं हे करतो. बरोबर. तर 9 नंबरचे जे लोक आहेत ते पण या क्षेत्रामध्ये खूप जास्त म्हणजे मॅम हे जसं वर्ष तुम्ही 9 नंबरचं सांगितलं तर त्यांची बर्थडेट 9 येते तर त्यांच्यासाठीही हे चांगलं असू शकतं. हो त्यावरती आपण येणारच आहे पण त्याच्यासाठी डेफिनेटली चांगलं आहे. फक्त एकच आहे की तुम्हाला आळस झटकून कामाला लागायला लागेल की येस कारण एनर्जी जी आहे त्याचं जर युटिलाइज केलं नाही तुम्ही तर त्याचा फायदा होणार नाही. तर मॅम आता आपण वास्तू आणि न्यूमरोलॉजी या गोष्टीकडे जर वळालो तर 1 नंबर पासून 9 नंबर पर्यंत जाऊ आपण. हो. आणि 1 नंबर साठी ते ऍक्च्युअली कॅल्क्युलेट कसं करायचं ते एक तुम्ही 30 सेकंदात आधी सांगा. आणि त्याच्यानंतर मग आपण 1 to 9 नंबर साठी त्यांच्या घराची वास्तू 2025 मध्ये कशी असावी यावर बोलू मॅम. नक्की. तर आता आपण बोलणार आहोत मुलांक आणि भाग्यांक. बरं. मुलांक म्हणजे जी तुमची जन्मतारीख असते. उदाहरणार्थ तुमची जन्मतारीख आहे 10 ऑक्टोबर तर 1 हा तुमचा मुलांक झाला आणि 10 ऑक्टोबर 1985 तर त्याची काही टोटल जे 5 आहे तो तुमचा भाग्यांक झाला. पण आता आपण काढणार आहोत पर्सनल इयर. ते पर्सनल इयर असं काढायचं की तुमची जन्मतारीख आहे 10 ऑक्टोबर तर 10 मधला 1 ऑक्टोबर मधला 1 2 आणि 2025 टोटल जी आहे 9 वरती. बरोबर. तर 9 अधिक 1 अधिक 1 म्हणजे 11 आणि तुमचं टोटल येणार 2 वरती. तर तुमचं पर्सनल इयर जे आहे ना ते 2 आहे. अशाच पद्धतीने जे आपले व्ह्युअर्स आहेत तेही त्यांचं पर्सनल इयर काढू शकतात. त्यांची जन्मतारखेनंतर त्यांचा जन्माचा मंथ आणि 2025 जे टोटल आहे 9 त्याप्रमाणे प्रत्येक जण स्वतःचं पर्सनल इयर काढा आणि त्या पर्सनल इयर प्रमाणे आपल्याला येत्या वर्षी जे आहे इफेक्ट मिळणार. तर आता सगळ्यात पहिले तुम्ही एक गोष्ट करा मॅमनी जसं तुम्हाला सांगितलंय त्याप्रमाणे वही पेन घ्या. एक तर ऍक्च्युअली काउंट पण करू शकता तुम्ही माइंड मध्ये केलं तर बट वही पेन घ्या आणि तुमचा नंबर काढून ठेवा. आणि आता आपण स्टार्ट करतोय 1 नंबर ज्याचा येतोय मॅम या कॅल्क्युलेशन प्रमाणे त्याच्यासाठी इयर कसं असू शकतं आणि वास्तूप्रमाणे त्यांना काय चेंज करावे. नक्कीच. तर जे 1 नंबर आहे त्यांच्यासाठी खूपच जास्त चांगलं वर्ष आहे कारण याच्या मागचं वर्ष म्हणजे 2024 जे वर्ष आहे आता चालू ते 8 वरती येत होतं आणि शनी आणि सूर्याचं बिलकुल जमत नाही. तर त्यांनी जे काही प्रयत्न केले त्यांना सगळ्यांना सक्सेस मिळण्याचं जे वर्ष आहे ते आहे 2025. कारण सेनापती आहे मंगळ आणि सूर्य आहे राजा. सेनापती हा राजाचा ऐकतो त्यामुळे यांच्यासाठी तर खूपच जास्त आहे. यांच्या आयुष्यामध्ये नवीन बिझनेसच्या ऑपॉर्च्युनिटीज येतील किंवा करिअरमध्ये असेल तर खूप दिवसापासून प्रमोशन थांबलं असेल तर त्या गोष्टी होईल. पण मेहनत ही करावीच लागणार. असं नाहीये की 2024 संपलं तर मेहनत नाही. मेहनत ही करावीच लागणार त्यानंतरच कुठल्या गोष्टीचं फळ मिळतं. पण यावर्षी त्यांना खूप इझिली मिळेल. जे काही ऑब्स्टॅकल्स येत होते अडचणी येत होत्या त्या त्यांना येणार नाही. त्यांनी थोडंसं आळस झटकून व्यवस्थित काम केलं पाहिजे आणि त्याच्याच पद्धतीने त्यांनी त्यांचं ॲग्रेशन किंवा जेव्हा सूर्य राजा आणि सेनापती एकत्र येतात तुम्ही विचार करा त्या रागाचा किती विस्फोट होऊ शकतो. बरोबर. त्यामुळे त्यांनी ॲग्रेशन वरती त्यांच्या रागावरती खूप कंट्रोल केलं पाहिजे. विनाकारण ओरडून बोललं नाही पाहिजे. तर ह्या गोष्टींची जर त्यांनी काळजी घेतली तर ते खूपच जास्त एकदम बेनिफिशियल. वास्तू रिलेटेड जर बघितलं तर सूर्याची दिशा जी असती ती असती पूर्व दिशा. तर पूर्व दिशेला या लोकांनी एक कॉपरचा जो सूर्य आहे कॉपरमध्ये म्हणजे तांब्यामध्ये जो सूर्य आहे तो त्यांच्या घराच्या उत्तर दिशेला जर लावला तर त्यांना याच्यामध्ये खूप बेनिफिशियल मिळेल. त्यांचं सोशल कनेक्शन वाढेल. त्यांचे खूप त्यांना मान सन्मान मिळेल प्रतिष्ठा मिळेल समाजामध्ये. ओके. तर त्यांनी या गोष्टी केल्या पाहिजे. जर त्यांच्या घरामध्ये पूर्व दिशेला टॉयलेट आलं तर त्यांनी ते प्लीज ट्रीट करा कारण पूर्व दिशेला टॉयलेट हे आजारामध्ये आणि तुमच्या सोशल कनेक्शन मध्ये प्रॉब्लेम करू शकतो. एक्झॅक्टली. तर आता मॅम जे बोलतायत की तुमच्या घराची पूर्व दिशा म्हणजे ती तुम्हाला तुमच्या ब्रह्मस्थानापासून बघावी लागते. तुम्ही घरच्या घरी ती
नाही बघू शकत, त्यासाठी तुम्हाला एक चांगले वास्तुतज्ञ लागतात किंवा एक आर्किटेक्ट ते काढू शकतात. तर एक नंबर बद्दल आपण आता मल्टिपल गोष्टी बघितल्याच आहेत, जसं की मॅमने आपल्याला सांगितलं की न्यूमरोलॉजिकली आपलं कसं असणार आहे इयर. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की वास्तूच्या रेमेडीज पण मॅमने दिल्यात. आता मॅम 2 नंबरवर येऊ आपण. त्याच्या आधी मला सांगायचं की 1 नंबरनी जर सनस्टोनचं ब्रेसलेट घातलं, क्रिस्टलमध्ये सनस्टोनचं ब्रेसलेट येतं, ते जर घातलं तर तेही त्यांना खूप फायदेशीर ठरेल. ओके. आता आपण जाणूया नंबर 2. नंबर 2 म्हणजे चंद्रमा. चंद्र म्हणजे राणी आणि सेनापती यांचंही नातं खूप चांगलं आहे, त्याच्यामध्येही काही प्रॉब्लेम नाहीये. पण हे खूप इमोशनल असतात, इमोशनली विचार करतात. तर नंबर 2चे जे लोक आहेत, ज्यांचा नंबर 2 रूल करणार आहे, पर्सनल इयर नंबर 2 रूल करणार आहे, यांनी थोडंसं प्रॅक्टिकली विचार करायला पाहिजे. ओके. यांचं खूप ट्रॅव्हल होणार आहे यावर्षी. म्हणजे मॅम माझा नंबर 2 येते, म्हणजे हे मला पण लागू होतं. येस, नक्कीच. तर तुम्ही इमोशनली थोडासा विचार करणं बंद केलं पाहिजे, प्रॅक्टिकली विचार केला पाहिजे. प्रॅक्टिकली गोष्टी कशा पूर्णत्वास होईल, कारण नंबर 2चे जे लोक असतात ना, गोष्टी अर्धवट सोडून देतात. ओके. त्या पूर्ण करायचा प्रयत्न जर केला तर यावर्षी बघता बघता त्यांच्या सगळ्याच गोष्टी पूर्ण होतील. ओके. ट्रॅव्हल खूप होईल, त्यांचं ट्रॅव्हलिंग खूप ट्रॅव्हल होईल आणि बाकी ओव्हरऑल त्यांना सक्सेस सगळ्या मिळेल. त्यांच्या जे काही इच्छा आहेत त्या सगळ्या यावर्षी पूर्ण कम्प्लीट होतील. मॅम वास्तू प्रमाणे काय चेंज केले पाहिजे 2 नंबर? वास्तूप्रमाणे नॉर्थ वेस्ट म्हणजेच वायव्य दिशा ही जी आहे ही नंबर 2ला रूल करते. ओके. तर वायव्य दिशेमध्ये जर तुम्ही तुमची वॉशिंग मशीन ठेवली असेल, तुमचं टॉयलेट आलं असेल, तर तुम्ही ते ट्रीट केलं पाहिजे. किंवा मूनस्टोनचं क्रिस्टलचं ब्रेसलेट येतं, ते तुम्ही वेअर करू शकता. त्याची प्राइस काय असते मॅम? 700 स्टार्ट होतं आणि डिपेंड्स ऑन द क्वालिटी ऑफ क्रिस्टल का? पण क्वालिटी जे आहे ते नेहमी AAA क्वालिटीचेच ब्रेसलेट घ्यायचे, त्याने तुम्हाला जास्त त्याचा फायदा होतो. राईट. मॅम तिसरं जर 3 नंबरकडे आलं तर तुम्हाला आलं असेल लक्षात आता एक ओव्हरऑल आपला फ्लो कसा जातोय पॉडकास्टचा, की सुरुवातीला आपण वास्तू म्हणजे सुरुवातीला आपण बघतोय की नंबर वाईज कसं इयर जातंय तुमचं, आणि त्याच्यानंतर आपण वास्तूच्या पण रेमेडी देतोय. तर 1 आणि 2 नंबरचं झालेलं आहे, आता आपण 3 नंबरचं करू. 3 नंबर म्हणजे गुरु, साक्षात गुरु देवता ज्युपिटर. हे लोक खूप फूडी असतात, खूप खायला आवडतं यांना, खूप फॅमिली ओरिएंटेड असतात. बरोबर. तर अशा लोकांसाठी सगळ्यात गुड न्यूज म्हणजे सगळ्यात बेस्ट इयर जे आहे ते नंबर 3ला जाणार आहे. ऑबेसिटी कमी होणार आहे, त्यांची वजन कमी करण्यासाठी ट्राय करत असाल तर खूप लवकर वजन कमी होणार आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्ही जे काही शिक्षणामध्ये काही ट्राय केलं एज्युकेशन फील्डमध्ये, तर खूप जास्त चांगल्या प्रमाणात त्याचा फायदा त्यांना होणार आहे. ओके. एज्युकेशन फील्डमध्ये हे खूप जास्त प्रगती करू शकतात, कारण गुरु हा पूर्ण साक्षात म्हणजे त्यांच्याकडे एवढं ब्रह्मांड आहे ना, ते नॉलेज आहे ते देऊ शकतात, दुसऱ्यांना शेअर करू शकतात. याच्याच व्यतिरिक्त त्यांनी नवीन काही चालू करायचं असेल तर नक्की यावर्षी प्रयत्न केला पाहिजे, कारण नंबर 3 जो आहे हा गुरुला रूल करतो आणि गुरु आणि मंगळचं नातं हे खूप जास्त चांगलं. बरोबर आहे. तर त्यामुळे यांच्यासाठी सगळ्यात बेस्ट इयर राहणार आहे. ते विचारही नाही करणार असे त्यांना सरप्राईज यावर्षी मिळणार आहे. आणि वास्तू रिलेटेड वास्तू म्हणजे ईशान्य कोपरा. जेव्हा गुरु येतो नंबर 3 तेव्हा तुमचा ईशान्य कोपरा हा एरवीही चांगला असावा. फक्त 2025 म्हणून नाही, कारण ते वास्तू पुरुषाच्या डोक्याची जागा असते, तर ती एरवीही क्लीन असावी. तिथे तुम्ही मंदिर बनवलं तर खूपच जास्त चांगलंय. आणि जर तुम्हाला मंदिर बनवता येत नसेल तर एक गणपती बाप्पाचा फोटो तुम्ही तिथे ठेवू शकता. नॉर्थ ईस्टला जर तुमचा डोर आला तर डोरच्या इथे गणपतीचा फोटो लावायचा नाहीये. ओके. तर तुम्ही नॉर्थ ईस्ट हा क्लीन ठेवायचा आहे, तिथे टॉयलेट वगैरे अजिबात चालत नाही. तर त्या तुम्ही ट्रीट करायला पाहिजे. आणि येलो सिट्रीनचं ब्रेसलेट तुम्ही तिथे घालू शकता. तुमच्याकडे आहे मॅम आता जर दाखवायचं झालं तर? येस, येलो सिट्रीनचं जे ब्रेसलेट आहे ते या प्रकारे असतं. ओके. ते तुम्ही बघू शकता. राईट. हे येलो सिट्रीन आहे, याची प्राइस कधी म्हणजे कशी स्टार्ट होते? याचे डिपेंड आहे. हे जे आहे हे 900 रुपीजचं आहे. ओके. ठीक आहे. तर याप्रमाणे वेगवेगळे क्रिस्टल्स आहेत वेगवेगळ्या नंबर्स नुसार, आणि नंबर 3 साठी तर एकदम बेस्ट इयर आहे हे. बरोबर. त्यांनी त्याचा जरूर फायदा घ्यावा. मॅम आपण आता 1, 2, 3 नंबर बघितले, तुम्ही अतिशय व्यवस्थितरित्या सांगितले, एकदम डिटेलमध्ये लोकांना माहिती मिळाली. 4 नंबर कडे जर आपण आलो तर तुम्हाला काय वाटतं 4 नंबर ज्यांचा येतोय, ऍक्च्युली हा 4 नंबर तुमची बर्थ डेट किंवा तुमचं मुलांक भाग्यांक नाही आहे, मॅमनी ज्या पद्धतीने त्या इयरला कन्सिडर करून कॅल्क्युलेट केलेला पर्सनल इयर तो 4 नंबर त्याबद्दल आपण बोलतोय. नाहीतर लोकांना काय होतं की कुणी जर मधूनच पॉडकास्ट बघायला स्टार्ट केलं आणि 4 नंबर ऐकला
तर तो स्वतःची बर्थडे समजू शकतो मॅम. त्यामुळे हे कॅल्क्युलेशन करूनच आपण करतो. नेहमी लक्षात ठेवा की पर्सनल इयर आपल्याला जास्त इफेक्ट देतं. ओके. पर्सनल इयर, कारण दरवर्षी तुमचं म्हणजे जे वर्ष आहे ते सारखं नसतं. तुमच्या पर्सनल इयर नुसार ते तुम्हाला जास्त फायदा देतं. बरोबर. जेव्हा न्यूमरोलॉजी प्रमाणे आपण येणारं वर्ष कसं जातं पाहतो, तेव्हा नेहमी पर्सनल इयरला प्राधान्य द्यायला पाहिजे. ओके. तर पर्सनल इयर 4 हा नंबर माहितीये ओळखला जातो हार्डवर्क साठी, मेहनत. राहूचा नंबर आहे. राहू हा तुमच्याकडनं मेहनत करून घेतल्याशिवाय काहीही देत नाही. त्यामुळे जे लोक मेहनत करत नाही त्यांना राहू काही देत नाही, पण जे मेहनत करतात त्यांना राहू खूप काही देतो. आणि जे आजच्या कलियुगामध्ये राहू शनी देतात ते इतर कुठलंही प्लॅनेट देऊ शकत नाही. राहू शनी खूप भरभरून देतात, पण त्याच्यासाठी ते तुम्हाला हार्डवर्क मागतात, मेहनत करावी लागते, खूप मेहनत. तर तुम्ही मेहनत केली तर तुम्हाला निश्चितच आहे. राहू आणि मंगळ जेव्हा एकत्र येतात त्याला ज्योतिषमध्ये आपण अंगारक योग म्हणतो. अंगारक योग असतो. तर असा हा अंगारक योग आहे. तर तुम्ही हा योग जो आहे याचे नक्की तुम्ही म्हणजे त्याचा फायदा घेतला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत करणं गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त नंबर जे 4चं पर्सनल इयर आहे त्यांनी जुगार खेळणं टाळलं पाहिजे. ओके. शक्यतो त्यांनी मंगळवारच्या दिवशी नॉनव्हेज आणि लिकर म्हणजेच दारू हे गोष्टी त्यांनी नको करायला, नाहीतर त्यांना त्याचा त्रास होईल. बरोबर या वर्षी. तर त्यांना जेवढं सात्विक राहता येईल स्पेशली मंगळवारच्या दिवशी तरी त्यांनी म्हणजे त्यांनी बंद केलं पाहिजे असं मी कुणाचं लगेच बंद होणार, पण त्यांनी कमी केलं पाहिजे. कारण येत्या मंगळाच्या ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी त्यांना त्रासदायक ठरते. बाकी त्यांनी मेहनत केली तर त्यांना सक्सेस खूप आहे. ते डिसिप्लिन असतात, त्यामुळे त्यांना डिसिप्लिन त्यांनी व्यवस्थित राहिले किंवा मेहनत केली तर नक्कीच गेल्या वर्षीपेक्षा हे वर्ष 2025 त्यांना खूप फायदेशीर असणार. आणि राहूची जी दिशा आहे ती घरातली दिशा आहे दक्षिण पश्चिम, म्हणजे साऊथ वेस्ट किंवा दक्षिण पश्चिम. ओके. म्हणजे साऊथ वेस्ट, ज्याला वास्तूमध्ये डिस्पोजलची जागा म्हणतात किंवा जिथे आपण बेडरूमची जागा म्हणतो साऊथ वेस्ट, म्हणजे दक्षिण पश्चिम ही जी दिशा ही राहूची असते. तर अशा दिशेमध्ये तुम्ही हेवी काहीतरी कबड ठेवू शकता, बेड ठेवू शकता किंवा खूप अशी हेवी गोष्ट चांगली किंवा तिजोरी ठेवू शकता. ओके. या झोन मध्ये तुम्ही येल्लो कलरचं काही गोष्ट ठेवू शकता, एक वास ठेवू शकता येल्लो कलरचा, त्यामुळे तुमचे जे खर्च आहेत ते कमी होतील. तर अशा गोष्टी. आणि साऊथ वेस्ट मध्ये म्हणजेच दक्षिण पश्चिम मध्ये तुमच्या घरातलं किचन किंवा टॉयलेट आलं नाही पाहिजे. त्यामुळे तुमचे जे हे आहे आपण म्हणतो रिलेशनशिप आहे किंवा तुमची स्टॅबिलिटी आहे त्यावरती मग परिणाम होऊ शकतो. येस. आणि मॅमचं सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय माहिती का, की जेव्हा आम्ही ऑफ द कॅमेरा बोलत होतो तर मॅमनी सांगितलं की मी कधीच कुणाला तोडफोड करायला लावत नाही, अनलेस अँड अंटिल तुमचं जे टॉयलेट आहे ते ईशान्य दिशेला आहे तर ते चेंज करावंच लागेल. त्याला नाही. त्याला भरपूर कॉल मला येतात की तुमच्या पॉडकास्ट मध्ये ऐकलं असं की ईशान्य दिशेला. या टॉपिक वरती आपण नंतरच्या पॉडकास्ट मध्ये डिटेलमध्येच बोलू. राईट. पण एकच सांगायचं की ईशान्यच्या जे टॉयलेट आहे तर कमोड सीट 2 फुटाचा, बाथरूमचा प्रॉब्लेम नसतो, त्याला काहीही उपाय नाही. हो. तर त्याबद्दल आपण नेक्स्ट पॉडकास्ट वन येणार आहे पर्टिक्युलरली फक्त वास्तूवर डिपेंड आहे वरती. तर मॅम 5 नंबर 5 जो रूल करतो प्लॅनेट तो आहे बुध हा व्यापारी आहे स्वतःच. बिझनेस. तर बिझनेस प्रचंड प्रमाणामध्ये ग्रो करणार आहे तुमचा. ज्या काही बिझनेसमध्ये 5 नंबरचे लोक आहेत त्यांच्यासाठी ग्रोथ करणार आहे हा बिझनेस. ट्रॅव्हल, त्यांचं कम्युनिकेशन, नंबर 5चे जे लोक असतात त्यांचं कम्युनिकेशन खूप चांगलं असतं आणि ते कम्युनिकेशन मध्ये चांगलं करणार आहे. शेअर मार्केटमध्येही चांगलं होऊ शकतं त्यांच्यासाठी. ओके. शेअर मार्केटसाठी पण हे वर्ष खूप चांगलं आहे. इव्हन 2025 आणि 2026 दोन्ही वर्ष शेअर मार्केटसाठी चांगली आहे. म्हणजे शेअर मार्केटमध्ये. आणि गोल्ड साठी पण गोल्डचे प्राइस आत्ताच इतके आहेत तर अजूनही ते वाढायची शक्यता आहे. राईट. कारण मंगळ जो आहे तो एक्सपांड करतो कुठली पण गोष्ट आणि जो नंबर बुध जो आहे त्यामुळे व्यापार खूप वाढेल. व्यापारामध्ये खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज मिळतील. ओके. स्पेशली जसं मी म्हटलं शेअर मार्केट किंवा जिथं कॅशचा फ्लो येतो, कॅश तिथे लिक्विड कॅश येते तिथे तुमचं ते काही रिलेटेड बिझनेस आहे ते खूप चांगले आहे. यांना पण ट्रॅव्हल खूप वाढेल. ट्रॅव्हल वाढेल आणि ओव्हरऑल सक्सेस मिळेल. सरप्राइजेस खूप मिळतील त्यांना. या चांगले की वाईट दोन्ही प्रमाणात मिळतील पण चांगली जास्त मिळते. ओके. नंबर 5 साठी. बरोबर. तर ओव्हरऑल तुम्ही बघितलं तर नंबर 1, नंबर 3, नंबर 5 आणि नंबर 6 यांच्यासाठी बेस्ट इयर आहे 2025. 2 वाल्यांचं काय मॅम? नाही मलाही चांगले, पण जे आपण म्हणतो ना की एकदम बेस्टच एकदम.
ते वर्ष आहे 2025. बरोबर मॅम. 5 जो नंबर आहे आपला तर दिसते येतं आपला. हो, त्याची दिशा आहे घरातली नॉर्थ. ओके. नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या घराचा नॉर्थ झोन हा बॅलन्स नसेल तर तुमच्या घराची पूर्ण वास्तू चुकीची असते. उत्तर दिशेबद्दल बोलता. येस, उत्तर दिशा जी आहे ती व्यापाराची रिलेटेड आहे. तर इथे तुम्ही काय करू शकता, इथे तुम्हाला व्यापार वाढवायचा असेल तर एक निळ्या कलरची काचेची बॉटल घ्यायची आणि त्यामध्ये मनी प्लांट लावायचा तुमच्या घराच्या उत्तर दिशेला. निळ्या कलरची पाण्याची बॉटल, पाण्याची म्हणजे काचेची हवी आणि त्यामध्ये तुम्ही जो आहे मनी प्लांट लावू शकता उत्तर दिशेला. त्याने तुम्हाला कस्टमर्स यायला खूप मदत होईल. तर हे तुम्ही नक्की करू शकता. याच्या व्यतिरिक्त कुबेर तुम्ही जे आहेत यक्षराज कुबेर हे तुम्ही घराच्या नेहमी उत्तरेलाच ठेवावे लागतात. एक विचारायचं होतं मॅम, आता आपल्या जर व्हिडिओ मध्ये बघितलं तुम्ही इकडे ही फ्रेम तर हे कुबेर आहेत. हो, यक्षर कुबेर देवता. तर हे उत्तर दिशेला हवेत. हो, ही उत्तर दिशेला एक्झॅक्ट 0 डिग्री जे उत्तर असते त्यामध्ये आपल्याला हे देव हवे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये सोने येण्यासाठी खूप मदत होते. ओके. गोल्ड येतं आणि पैशाचा फ्लोही वाढतो. नेहमी सेव्हिंग होतात तुमचे पैसे. अरे वा, नाईस. तर 3 मॅम नंबर 6चं काय सांगाल? 6 साठी तर खूप खर्च होणार आहे यावर्षी. खर्चासाठी कारण 6 नंबर ऑलरेडी लक्झरीवरती खूप पैसे म्हणजे खूपच जास्त पैसे घालवतात. यावर्षी ते डबल होणार आहे. त्यांचे सगळे पैसे त्यांचे लक्झरी एन्जॉय करण्यामध्ये ते स्पेंड करणार आहे. त्यावरती त्यांनी थोडंसं कंट्रोल केलं पाहिजे. रिलेशनशिपसाठी त्यांचं चांगलं आहे. 6 नंबर रिलेशनशिपसाठी एवढा खास नसतो. त्यांना नेहमी ब्रेकअप वगैरे अशा गोष्टी त्यांच्या लाईफमध्ये चाललेल्या असतात. पण यावर्षी जे वाट बघतात ते नंबर 6 की त्यांचं लग्न होईल किंवा लग्न जमेल, त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे. त्यांचं यावर्षी लग्न जमू शकतं. 6 नंबरसाठी रिलेशनशिपसाठी खूप चांगलं वर्ष आहे. थोडे खर्च कमी केले पाहिजे. बाकी लक्झरी त्यांना कुठूनही मिळतच असते आणि ते यावर्षी एन्जॉय करणार. त्यांना इझिली म्हणजे खूप इझी वर्ष जाईल हे. 6 नंबरवाला कसंही प्रकारचा त्यांना त्रास होणार नाही आणि छान म्हणजे एकदम एन्जॉयचा नंबर आहे का? शुक्र आणि शुक्र हे असतं लक्झरी आणि कॅश फ्लो. वास्तूमध्ये ही झोन जी आहे ती आहे साऊथ ईस्ट म्हणजेच आग्नेय कोण. आग्नेय कोण म्हणून आपण म्हणतो की किचन हे नेहमी शुक्र म्हणजे आग्नेय दिशेमध्ये ज्याचं कारकत्व लक्ष्मी देवी स्वतः करते. लक्ष्मी देवी याचं जे आहे रिप्रेझेंट करते शुक्र ग्रहाला साऊथ ईस्ट दिशेला. तर या जागी तुमच्या घराचा मेन डोर, टॉयलेट हे बिलकुल नको यायला. असं आग्नेय दिशेला म्हणतात. आग्नेय दिशेला तर तुमचं कॅश जे असते लिक्विड कॅश ती येण्यासाठी खूप प्रॉब्लेम. कॅश फ्लो एकदम सडन कमी होतो. किंवा तुमच्या घरात जर मंगल कार्य होत नसेल, ही एक ओव्हरऑल वास्तू टिप आहे. जर तुमच्या घरामध्ये मंगल कार्य होत नसेल, लग्न होण्यासाठी मुलं होण्यासाठी डिले होत असेल तर तुम्ही तुमच्या घराचा आग्नेय नक्की चेक करा, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असेल. तर 6 नंबरसाठी तुम्ही जे आहे तुम्ही नक्की खूप मस्त वर्ष आहे, तुम्ही एन्जॉय करा पण खर्च थोडे कमी करा. तर मी जसं सांगितलं थोडी सेव्हिंग होऊन जाईल तितकी. तर ते जे आहेत नंबर 6 लोक ते तिथे काय करू शकतात, रोज एक तुपाचा दिवा लावू शकतात. ओके. आग्नेय कोणामध्ये. याच्याच व्यतिरिक्त माय बिलियनियर म्हणून एक पोस्टर येतं वास्तूचं, माय बिलियनियर. येस. ओके. ते तिथे लावू शकता. त्यामुळे कॅश फ्लो येण्यासाठी खूप मदत होते. बेस्ट रेमेडी मॅम. म्हणजे इझी आहे की कुणी येऊ शकतं, असं नाही की पैसे खर्च करून करायचे किंवा तोडफोड करून करायचे. उलट या वास्तूच्या रेमेडीज आय थिंक पहिल्याच वेळेस आपल्या पॉडकास्टवर होत आहे. आजपर्यंत आपण वास्तूसाठी लोकांना शॉर्ट सांगितलंय की ही पट्टी लावा वगैरे, बट कॅश फ्लो येण्यासाठी तुमचं जीवन चांगलं जगण्यासाठी या रेमेडी खूप सोप्या रेमेडी आहे. हार्डली ते पोस्टर तुम्हाला 100 रुपीजला मिळेल, पण ते 100चं तुम्हाला कधी ते कॅश फ्लो 1000 मध्ये मिलियन मध्ये येण्यासाठी करणार नाही. तर या फक्त तुम्ही कुठल्याही रेमेडी करताना बिलीफ सिस्टमने करा. मी जे करतोय ते होईलच. म्हणजे कसं असतं सर, आज मी तुमच्याशी बोलतीये तर मी उगीच बोलायचं म्हणून बोलतीये तर ते वरवरच बोलणं. बरोबर. पण मी तुमच्याशी जेव्हा समजून घेऊन बोलेल, जेव्हा तुम्ही व्यवस्थित बोलेल, डीप मध्ये तुमचं माझं ट्युनिंग होईल तर ते बोलणं एकदम इझिली होऊन जाईल. आणि आपण जो काही कार्यक्रम बोलतो त्याच्यामध्ये ते इझिली होतं. पण असंच रेमेडीचं असतं, मी तुम्हाला सांगितलंय म्हणून तर मी रेमेडी केली, उगीच करायची म्हणून तर ते इफेक्ट नाही. पण मी तिला एक्सेप्ट करून केली की मला ही फरक देण्याने मी मनाने केली, ती तुम्हाला दुसऱ्या सेकंदालाच इफेक्ट द्यायला चालू कर. तर रेमेडीज लोक विचारतात गॅरंटी आहे का वॉरंटी का. आज आपली ही गॅरंटी वॉरंटी नाही. रेमेडीजचं कसं आहे की तुम्ही त्यांना किती स्वतःवरनं मनापासून करता त्यावरती प्रत्येकाचा इफेक्ट असतो. मॅम 1 ते 6 नंबर झाले आपले. आता 7 नंबर कडे 7 नंबरवर तुम्ही काय सांगाल, ज्यांचं पर्सनल इयर 7 येत आहे, नंबर 7 येतोय. नंबर 7 म्हणजेच केतू. केतू हा खूप स्पिरिच्युअल असतो, आध्यात्मिक. तर या वर्षी जे नंबर 7 ला ज्यांचं पर्सनल इयर आहे
ते लोक खूप अध्यात्माकडे वळेल आणि ते स्पिरिच्युअल मध्ये खूप त्यांना इंटरेस्ट येईल. ओके. याच्या व्यतिरिक्त ते खूप कन्फ्युज राहतील या वर्षभर की हे करू का ते करू, कारण ते क्लिअर नसतात. जसं राहूला डोकं असतं तसं केतूला डोकं नसतं, केतूला बॉडी पार्ट असतो, त्यामुळे ते नेहमी कन्फ्युज राहतील मी हे करू का ते करू. तर त्यांनी थोडेसे पेशन्स ठेवले पाहिजे, ज्याच्यावरती त्यांचा विश्वास आहे त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, तेव्हा यावर्षी त्यांना सक्सेस मिळेल. बरोबर. पण स्पिरिच्युअल गोष्टींमध्ये त्यांना सक्सेस मिळेल. आणि केतूचे जे हे लोक म्हणजे जर ते ऍस्ट्रॉलॉजीचं एखादं चॅनल चालू केलं त्यांनी तर त्यांना नक्कीच यश मिळेल. किंवा कथा वाचक जे असतील कोणी त्यांनी त्यांचा नंबर येतोय समजा, त्यांनी एकदा पुस्तकही वाचन केलं कुठल्याही ऑकल्ट सायन्सचं, बरोबर, तरी त्यांना त्यामध्ये खूप फरक बेनिफिट मिळेल, नक्कीच मिळेल. हे जे नंबर 7चे जे मुलांक असतो जेव्हा, हे खूप चांगले ऍडवायझर असतात. ओके. तर त्यांनी ऍडवाइस फील्ड मध्येच ट्राय केलं पाहिजे, कन्सल्टेशन वगैरे म्हणजे कन्सल्टिंग मध्ये त्यांनी चांगलं केलं पाहिजे. याच्या व्यतिरिक्त त्यांनी प्रयत्न सोडले नाही पाहिजे. आणि ते थोडेसे डिटॅच असतात, इंट्रोवर्ड असतात, त्यांना बाहेरच्या जगाशी जास्त घेणं देणं नसतं. आणि मंगळ हा नंबर सोशल आहे, तर हे थोडंसं जे आहे सोशल आणि इंट्रोवर्ड, तर यामध्ये त्यांना थोडंसं ताळमेळ करताना प्रॉब्लेम होईल. पण त्यांनी जर सोशल ते राहिले थोडंसं तर त्यांना हे वर्ष खूप चांगलं आहे. या लोकांनी ना, गरीब लोकांना ब्लॅक अँड व्हाईट कलर मध्ये कंबल्स जे असतात, म्हणजेच आपण त्याला घुंगडी म्हणतो किंवा असे, तर अशा गोष्टी जर दान केल्या तर यांना खूप जास्त फायदा आहे. करेक्ट. आणि मॅम वास्तूमध्ये आपण त्याला नॉर्थ ईस्टी म्हणतो केतूला, पण याच्या व्यतिरिक्त घराचं जे ब्रह्मस्थान असतं ते केतू असतं. घराचं जे ब्रह्मस्थान आहे ना ते केतू आहे. तर तुम्ही लक्षात ठेवा, तुमच्या घराच्या ब्रह्मस्थानी कुठल्याही प्रकारचा खड्डा येणार नाही, किंवा कुठल्याही प्रकारचं हेवी सामान ठेवलं नसेल, खूप हेवी, किंवा टॉयलेट, बरोबर, या जर गोष्टी आल्या ब्रह्मस्थानी, किंवा घरातलं मंदिरही ब्रह्मस्थानी चालत नाही चालत नाही, ब्रह्मस्थानी नाही चालत. ओके. तर मग या लोकांना केतूचे जे रूल करतात ते पर्सनली, तर या लोकांना प्रॉब्लेम होईल. मॅम एक विचारायचं होतं मला, जेव्हा ब्रह्मस्थान एक जस्ट आलं म्हणून, की आता जर समजा मी घरात राहतोय, समजा माझं गावाला घर आहे, तिकडे तर आपले मोठे घर असतात, पण मी पुण्यात आल्यावर मी अपार्टमेंट मध्ये राहतो, तर अपार्टमेंटच्या फ्लॅटचं मला ब्रह्मस्थान बघावं लागेल की मला अख्ख्या अपार्टमेंटच्या प्लॉटचं, जिथे तुम्ही राहता फक्त त्या फ्लॅट पुरतं या फ्लॅटचं ब्रह्मस्थान, या फ्लॅटचं, बरोबर, फक्त जिथे तुम्ही राहता त्याचं फ्लॅटचं. त्याच्या मागं वास्तू पुरुषाची गोष्ट आहे जी आपण पुढच्या पॉडकास्ट मध्ये बघणार आहे, त्यामुळे तुम्हाला हे क्लिअर होऊन जाईल की आपण ऍज पर फ्लॅटच का घेतो. बरोबर. तर ब्रह्मस्थान जे तुमच्या फ्लॅटचं बघायचं आहे. राईट. मॅम 8 नंबर बद्दल, 8 म्हणजे शनीचा नंबर ना? हो, शनी तुम्हाला माहितीये, शनी प्रत्येक गोष्टीमध्ये डिले करतो, लेट, कारण शनी हा खूप न्यायप्रिय आहे. शनी न्यायप्रिय आहे. जे मेहनत करतात, जे कष्ट करतात त्यांना शनी नक्की फळ देतो. उशिरा देतो पण सगळ्या गोष्टी देतो. बरोबर. तर हे जे वर्ष होतं 2024, हे तुम्हाला माहिती 8ला रूल करत होतं, त्यामुळे खूप लोकांच्या गोष्टींमध्ये डिले झाला, लेट झाला. जे लोकांना स्पेशली 8 नंबर पर्सनल इयर होतं त्यांनी तर खूप डिले बघितला असेल. बरोबर. म्हणजे होणारी गोष्ट शेवटच्या क्षणाला जाऊन पुढे ढकलली जाते. पण या वर्षी अशा गोष्टी होणार नाही. जरी शनीचं वर्ष असेल तरी या वर्षी त्यांच्या सगळ्या गोष्टी कंप्लीट होतील. 2025 मध्ये त्यांना त्याच्या जे काही कष्ट केले त्यांनी ते त्याचं फळ मिळेल. जर त्यांनी काहीच कष्ट केले नसेल तर मग फळ मिळणार नाही. पण ज्यांनी कष्ट केले 2024 मध्ये, कारण शनी जाता जाता खूप चांगलं फळ देऊन जातं, जे त्यांना 2025 मध्ये पाहायला मिळेल. जी काही त्यांनी मेहनत घेतली आहे ती त्यांना 2025 मध्ये नक्की पाहायला मिळेल. फक्त या लोकांनी रेड कलर म्हणजेच लाल रंग आणि काळा रंग याचं कॉम्बिनेशन घालायला अवॉइड केलं पाहिजे. अवॉइड करायचं रेड आणि ब्लॅक तुम्ही या रंगाचं, कारण मंगळ शनी जेव्हा येतो ना सोबत, तेव्हा ते जो योग होतो ना तो थोडासा ऍक्सिडेंटच्या बाबतीमध्ये चांगला नसतो. त्यामुळे तुम्ही लाल काळा जे आहे ना कलर, तो त्यांनी अवॉइड केला पाहिजे. बरोबर. आणि वास्तूमध्ये शनी म्हणजे वेस्ट, म्हणजे पश्चिम दिशा जे आहे तिथे त्यांनी पश्चिम दिशेमध्ये टॉयलेट त्यांचं नकोय, मी सांगितलं त्याप्रमाणे, किंवा मेन डोर आला असेल तर तो ट्रीट करायला पाहिजे. पण पश्चिम ही सगळ्यात सेव्हिंगची जागा असते. यावर्षी या लोकांचे सेव्हिंग चांगले होईल, त्यांच्या प्रयत्नांना यश मिळेल. मागच्या वर्षी त्यांनी खूप डिले पाहिलेले आहेत, ऑब्स्टॅकल्स, खूप अडचणी पाहिलेल्या आहेत, पण यावर्षी त्यांना तसं नाही होणार. यावर्षी त्यांना खूप चांगलं वर्ष आहे. बरोबर आहे. त्यांनी जे काही काम केलं त्याचं ऍप्रिसिएशन पण यावर्षी मिळेल. ओके. तर अशा वेळेस वेस्ट साईडला त्यांनी काय करायचं, जे काही त्यांच्या इच्छा आहेत, इव्हन कुणाच्याही कुठल्याही नंबरच्या, तर त्यांनी गोल्डन पेननी एक प्लेन पेपर घ्यायचा आहे, त्याच्यावरती गोल्डन पेननी त्यांच्या इच्छा सगळ्या जे काही आहेत त्या लिहायच्या आहे आणि त्या प्रेझेंट टेन्स मध्ये लिहायच्या आहे. आता माझा
आता तुमचं आहे, आपण बोलतोय पॉडकास्ट, तर मी म्हणलं माझा पॉडकास्ट खूप सुपरहिट झाला आहे, त्याबद्दल धन्यवाद युनिवर्स. हो, थँक्यू थँक्यू थँक्यू. 3दा लिहायचं, गोल्ड पेननी सर्कल करायचं, गोल्ड पेन लिहायचं व्हाईट पेपरवरती आणि घराच्या पश्चिम दिशेला हे लावायचे. यानी तुम्ही बघाल हे ना मॅनिफेस्टेशन. बरोबर. तर तुम्ही जे बोललात ते प्रेझेंट टेन्स मध्ये बोलला, कारण तुमची गोष्ट झालीये, तर ती तुम्हाला खूप प्रमाणामध्ये 99.9% सक्सेसफुल होती. अशा पद्धतीने तुम्ही नेहमी करू शकता या गोष्टी कुठल्याही प्रकारची, की माझे घर झालंय, माझं गाडी झालीये किंवा माझं प्रमोशन झालंय, त्याबद्दल थँक्यू. तर तिथे जो देवता असतो वरून, तो तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी लगेच मदत करतो. तर घराची जी पश्चिम दिशा असते ही तुम्हाला गेन साठी खूप चांगली आहे. तर मॅम आता आपण 8 पर्यंत आलो, भरपूर याच्यासोबत आपण छोटे छोटे क्वेश्चन. या लोकांनी एमेथिस्टचं ब्रेसलेट घातलं पाहिजे. एमेथिस्ट. हो, मी एमेथिस्टच्या ब्रेसलेट बद्दल असं ऐकलंय की ते जे लोक व्यसन करतात त्यांच्यासाठी हे ब्रेसलेट. नाही, एमेथिस्ट हे शनीसाठी आहे. आणि एमेथिस्ट हे डिप्रेशन मध्ये गेलेले लोक, खूप अँझायटी मध्ये असलेल्या लोकांसाठी खूप चांगला स्टोन आहे. हे कुणीही वेअर करू शकतं. त्याची कॉस्टिंग कशी असते मॅम? एमेथिस्ट हे 600 to 700 रुपीज पर्यंत मिळतं. मिळून जातं तिथपर्यंत, म्हणजे इतकं कॉस्टली नाही, सिम्पल रेमेडीज आहे. येस करेक्ट. मॅम 9 नंबर, जसं तुम्ही मला बोलल्या की 9 नंबर खूप इम्पॉर्टंट नंबर आहे 9 नंबर, आणि त्याबद्दल तुम्हाला खूप चांगली इन्फॉर्मेशन द्यायची आहे अजून. येस, कारण जसं मी म्हटलं की हे मंगळ आहे, मंगळाचंच वर्ष आहे. मंगळाची व्यक्ती जी आहे ती आधीच खूप तापट असते, ती खूपच तापट असते. तिला राग आल्यावर तिला कोणाचंच ती ऐकू शकत नाही, ऐकून घेऊ शकत नाही. बरोबर. हा नंबर असतो 9. पण हे लोक खूप चांगली चॅरिटी करतात. 9 नंबर. तर या वर्षी त्यांच्याकडनं चॅरिटी होईल ती खूप चांगली असेल, आणि या लोकांनी चॅरिटी करावी पण, जी त्यांच्यासाठी खूप जास्त चांगली आहे. चॅरिटी केली, आणि हे लोक तेवढेच प्रेमळ असतात, खूप प्रेमळ असतात. म्हणजे वरून जरी ते कडक दिसले तरी ते खूपच जास्त प्रेमळ असतात. त्यामुळे त्यांनी त्यांच्या आतमधल्या गोष्टी ओळखून त्यांनी दुसऱ्याची तसं वागलं पाहिजे, केलं पाहिजे. त्यांनी फक्त त्यांचा एक राग ही गोष्ट जर यावर्षी साईडला ठेवली तर त्यांच्यासाठी ओव्हरऑल 100% सक्सेसफुल इयर आहे, कारण त्यांच्याच ग्रहाचं वर्ष आहे. म्हणजे मंगळ हा 9 नंबर आहे. 9 नंबर, आणि 9 नंबरच्या व्यक्तीने फक्त राग जर साईडला ठेवला तर त्यांनी शांत डोक्याने काम केलं तर हे वर्ष त्यांच्यासाठी खूपच सगळ्या म्हणजे लक्झरी, प्रॉस्पेरिटी सगळ्या गोष्टी देणारं वर्ष आहे. 9 नंबर असेल, फक्त या लोकांनी हनुमानजींची सेवा मात्र करायला पाहिजे. 9 नंबरच्याच व्यक्तीने नाही, जे काही आपण 1 ते 9 नंबर बघितले, हे वर्ष जेव्हा हनुमानजींचं असतं तेव्हा तुम्ही ओव्हरऑल हनुमानजींची पूजा केली पाहिजे. हनुमान चालीसा तुम्ही एकदा तरी वाचायला पाहिजे. ज्यांना वाचायला जमलं नाही त्यांनी ऍटलिस्ट ऐकली तरी चालेल, किंवा बजरंग बाण ऐकायला पाहिजे. कारण या वर्षी तुम्ही बघू शकता कर्जही वाढण्याची शक्यता आहे. जेव्हा मंगळ ग्रह येतो, मंगळाचं कारकत्व आहे कर्ज वाढणे, तर कर्ज माणसाला वाढतं. किंवा मंगळ एखाद्या चुकीच्या राशीमध्ये असेल किंवा चुकीच्या घरामध्ये बसलेला असेल, 6व्या घरात, 12व्या घरात, 8व्या, तेव्हा तुम्हाला कर्जही होतं. तर महादशा आल्यावरती तसं या वर्षी जे आहे तुमचं कर्ज वाढण्याची शक्यता आहे. तर तुम्ही जर कर्ज घेत असाल तर ते बुधवारी घ्या, मंगळवारी घेऊ नका. आणि जर कर्ज फेडणार असाल तर मंगळवारी त्याचे EMI फेडा, बुधवारी फेडू नका. बुधवारी कर्ज घ्या आणि मंगळवारी त्याचे EMI फेडा, अशा पद्धतीने करा. पण हनुमानजींची उपासना केली, तुम्हाला एक 11 पिंपळाच्या पानाची माळ घ्यायची आहे. त्याच्यावरती श्रीराम हे सेंदूरने, आपला जो शेंदूर येतो त्यांनी श्रीराम लिहायचं आहे, आणि शनिवारी किंवा मंगळवारी हनुमानजींना ते व्हायचं आहे. छोटी सिंपल रेमेडी आहे. हनुमान चालीसा बोलता नाही आली तरी तुम्ही ऐकू शकता, त्यांनी तुम्हाला खूप लाभ होईल. हनुमानजींना शरण जायचं आहे. 2025 मध्ये तुमची सगळी रखडलेली कामं होतील. बरोबर आहे. ऍक्च्युली हनुमान चालीसाचं महत्व ऑलरेडी आहे, आणि आता हे जे इयर येतं हे म्हणजे हनुमानाचंच इयर आहे, कारण मंगळ, तुम्ही जसं बोलले की मंगळाचं इयर आहे, तर हनुमानाची भक्ती करावी. मॅम मी असं ऐकलंय की हनुमान चालीसा ही स्त्रियांनी नाही वाचावी, किंवा बजरंग, म्हणजे पहिले हनुमान चालीसेबद्दल हे मिसकन्सेप्शन आहे काय? नाही, असं काही नाही. हनुमान चालीसा कोणीही वाचू शकतं, ते मनापासून वाचणं खूप महत्वाचं आहे, आणि स्त्रियाही वाचू शकतात. काहीही प्रॉब्लेम नाही त्यामध्ये वाचण्यामध्ये. बरोबर. आणि बजरंग बाण पण मॅम मी काही रील असं बघितलं होतं की प्रत्येकाने बजरंग बाण नको ऐकायला, कारण बजरंग बाण हे खूप कठोर आहे, असं काहीतरी खरं आहे? नाही, असं नाहीये. जेव्हा माणूस एखाद्या परिस्थितीत असतो तेव्हा त्याला वाचवायला देव कधीच म्हणत नाही की हे नका वाचू, काही नको. आपण कुणाचं काही वाईट करत नाही तोपर्यंत गोष्टी काहीच आपल्याला वाईट इफेक्ट देत नाही. बजरंग बाण तुम्ही वाचू शकता, ऐकू शकता. हनुमान चालीसा तर
सगळ्यांना प्रख्यात आहे की मी काहीच बोलणार नाही त्याबद्दल. ते तर सगळ्यांना माहितीच आहे. पण हनुमान चालीसा या वर्षी सगळ्यात मोठी कोणती रेमेडी असेल तर हनुमान चालीसा वाचणे आणि हनुमानजींना शरण जाऊन त्यांची रोज प्रार्थना करणे. ऍटलिस्ट 2 हात जोडून फक्त त्यांना बाहेर जाताना तरी म्हणणं की व्यवस्थित मला सुखरूप घरी आणा, सुखरूप न्या. कारण मंगळ हा थोडासा ऍक्सिडेंटचा कारक असतो. बरं. तर यावर्षी त्याचं प्रमाण वाढू शकतं. त्यामुळे म्हणून मी म्हणते की कर्ज या गोष्टी पण आहेत, तर या गोष्टींसाठी तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. सेव्हिंग कडे लक्ष द्या. तुम्ही हनुमानाची खूप भक्ती करा. हो, त्याच्यानंतर जसं मॅमनी रेमेडीज दिल्या वास्तूप्रमाणे वास्तूमध्ये तुम्ही साऊथ झोन म्हणजेच दक्षिण दिशा ही खूप महत्वाची असते आणि याचं कारक आहे मंगळ. तर या दिशेला जे आहे तुम्ही सगळ्यात महत्वाची रेमेडी म्हणजे कडुलिंबाचं झाड. ओके. कडुलिंबाचं झाड जे आहे तुमच्या घराच्या दक्षिणेला लावलं तर तुम्हाला खूप छान याचा इफेक्ट येईल. बरोबर आहे. याच्या व्यतिरिक्त तुमच्या घरातले जेवढे तुमचे काही सर्टिफिकेट्स असतील, सर्टिफिकेट्स किंवा तुमचा फोटोही साऊथ दिशेला चालतो, दक्षिणेला. हो चालतो. लोक म्हणतात साऊथला नाही, साऊथला फोटो चालतो, तिथून तुम्हाला नेम फेम मिळतं, रेकग्निशन मिळतं. तुम्हाला जर आज माझा शुभमंगल वास्तू जो ब्रँड आहे माझा जो काही बिझनेस आहे, जर मला त्याला ब्रँड बनवायचं आहे ना तर मला तिथे लाल कलरचे धावते घोडे याचं पिक्चर किंवा स्टॅच्यू साऊथला लावल्याने खूप जास्त तुम्हाला ब्रँड बनण्यामध्ये फायदा होतो. करेक्ट. तर ही रेमेडी ते यावर्षी करू शकतो. तर मॅम तुम्ही वास्तू सांगितली, न्यूमरोलॉजी सांगितली, त्याच्यानंतर रेमेडीज सांगितल्या, ऍस्ट्रोलॉजी आली त्याच्यामध्ये. जसं तुम्ही बोलला की 20 मोरॅलिटीज तुमच्या एक्सपर्ट आहे त्यामध्ये. तर इंटरेस्टिंग पॉडकास्ट झाला मॅम हा. आय थिंक हा पहिला असा पॉडकास्ट आहे की ज्यामध्ये आपण सगळं एकत्र करून लोकांना एक प्रॉडक्ट दिलेलं आहे, नाही का. बरं. तर जेही लोक बघताय आपला पॉडकास्ट आज आणि त्यांना तुमच्यासोबत म्हणजे कन्सल्ट करायचंय वगैरे, तर तुम्ही त्यांना काय सांगाल? म्हणजे तुमचा नंबर जर द्यायचा झाला तर कसं ते तुम्हाला रिच आउट करू शकतात? माझा नंबर आहे 7517511113. मी ऍस्ट्रोलॉजी, न्यूमरोलॉजी, वास्तुशास्त्रज्ञ प्लस 20+ मोडॅलिटीज मध्ये डील करते. आणि सगळ्यात महत्वाचं माझा हा या क्षेत्रात येण्याचा उद्देशच हा आहे की आपल्याकडे जे आहेत ना, स्पेशली लोकांना खूप अंधश्रद्धा आहे की ज्योतिष असं आहे किंवा वास्तू म्हणजे तोडफोडच करायला सांगतात किंवा या गोष्टी किंवा वास्तू, असं काही नाही. खूप सिंपल आणि खूप चांगलं क्षेत्र आहे हे. यामध्ये तुम्हाला इझिली कळतं की वास्तू बॅलन्स करून मी कसा फायदा घेऊ शकते किंवा थोडंसं न्यूमरोलॉजीने चेंजेस करून माझ्या नावामध्ये, कारण बर्थ डेट आपल्याला मिळालेली असते त्यात चेंजेस तर करू शकत नाही आपण, पण नावामध्ये किंवा थोडंसं स्पेलिंगमध्ये चेंज करून मी माझं लक कसं ब्रिंग करू शकते. किंवा ऍस्ट्रोलॉजीमध्ये जे इव्हेंट्स होणार आहेत ते होणारच आहेत, ते फिक्स असतात, ते कोणीही टाळू शकत नाही, इव्हन मीही नाही. पण रेमेडीज करून त्याची तीव्रता कमी कशी करू शकतो किंवा फायद्याची असेल तर आपण त्याचा फायदा अजून कसा एनहान्स करू शकतो, वाढवू शकतो, या गोष्टी आपण शिकू शकतो. तर अजून डिटेल्समध्ये तुम्हाला माहिती हवी असल्यास तुम्ही नक्की माझ्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कन्सल्ट. आणि मॅमचं इंस्टाग्राम अकाउंट पण आहे, ते मी डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक टाकून देईन. त्याच्यासोबत ज्याही काही कनेक्टिंगच्या म्हणजे कनेक्ट व्हॉट्सअप आहे, त्या ग्रुपवर मॅम कधी कधी फ्री रेमेडीज टाकत असतात, तर त्या ग्रुपची पण मी लिंक टाकून देईल. तुम्हाला जर काही कन्सल्ट करायचं असेल तर मॅमशी चर्चा म्हणजे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून डिस्कस करू शकतात. मॅम थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्स.